तर नमस्कार मंडळी, आज तुमचं स्वागत आहे थेट आमच्या कुडाळच्या बाजारपेठेतून. तर तुमका आता प्रश्न पडलो असतो जो सकाळी सकाळी कुडाळच्या बाजारपेठेत काय करता. तर आज आमच्या जॉर्जला खाऊची होती कचोरी, म्हणून मी रेणुका स्वीट्समध्ये कचोरी घेऊ. आणि कचोरी घेऊन मी पोचले शॉपमध्ये पोचले तर मॅडमने समोर कॅमेरा बघताच धुमच ठोकल्यानी. अमितला कामाची इतकी आवड आहे ह्या माका माहित नव्हता. इतको पाऊस पडता तरी भिजत भिजत झालेली शॉपीत इल्लो. मग जॉर्जने कोणा कळाक नाही तर गपचूप कचोरी ताव मारून घेतल्या. मग मी थोड्या वेळाने आपल्या संदेश बाईंका घेऊ कुडाळ स्टेशनला इल्लय. कुडाळ स्टेशनला पोचले तर आपले संदेशभाई हातात तलवार घेतात तसे छत्री घेऊन उभे होते आणि त्यांच्यासोबत आपले उदयमुरे काका पण होते आणि आपलो मित्र निळकंठ पण भेटलो. शॉपमध्ये माका जाऊक लेट होत होता, पण ह्यो पाऊस काय थोपाच नाही होतो. शॉपमध्ये परत येले तो एकदम स्टाईलमध्ये उभं राहून शेंगदाणे खाय होतो. बँकेत थोडी कॅश भरायची होती म्हणून मी इले बँकेत. मग बँकेतला काम आटपून मी निघाले परत शॉपीत जाऊ. आणि आज सोमवार असल्या कारणाने लाईट नाही होते म्हणून आपले सगळेच मित्र आज शॉपीत जमलेले. आता सगळे मित्र शॉपीत जमलेत, पण आता भजी आणायची की समोसे आणायचे याच्यावरून सगळ्यांचे वाद चालू होते. आणि शेवटी सर्वानुमते भजी हाडूचा ठरला आणि मी इले चिचे खालची भजी घेऊ. भजी घेऊन मी परत शॉपमध्ये गेले तर जॉर्ज ओपोरेनो 14 कस्टमर करी होतो. आणि हय ऋषी दादा कधी एकदा कस्टमर बाहेर जातात आणि कधी माझ्या पोटात भजी जातात याची वाट बघी होतो, कारण ते काय लागलेले आज मरणाची भूक. मग नंतर शुभंकर दादा सगळ्यांका भजी वाटूचं काम घेतलंय. तर मित्रांनो, तुम्ही पण या चिचे खालची भजी खाऊ. मग भजी खाऊन सगळे मित्र आपापल्या घरात जाऊन निघाले आणि जॉर्ज पण लागलो मग रिपेअरिंगच्या कामाक. मग रात्री बरोबर 9 वाजता शॉप बंद करून मी निघाले नाटकाक जाऊ. नाटकाक पोचलोय तर आपलं सागरभाई व्यवस्थित विरोध पेटाय होतो. आणि आपल्या संदेश भाईंच्या कॉमेडीन तर नाटकात 4 चांद लावले. मग रात्री बरोबर 1 वाजता नाटक संपूर्ण मी निघाले घरात जाऊ. तर मित्रांनो, असं होतो आजचा आपलं मिनी ब्लॉग. आता आपण भेटाया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. देवा काळजी.